हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप की तुम्ही सगळे अगदी मजेत असाल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, हिवाळा सुरू आहे सध्या, अजून उन्हाळ्याची सुरुवात झालेली नाही. त्यामुळे अजून तरी भरपूर आवळे मिळतात बाजारात. तर 1 किलो आवळे आणले होते माझ्याकडे. तर लास्ट टाईम जेव्हा आणले होते तेव्हा मी छान अशी कँडी बनवून घेतली होती. आणि आत्ता आणलेले आवळे ना, मी हप्त्यातून 2 ते 3 वेळा ज्यूस घेत असते. आणि त्यामुळे मला कधी वेळ मिळायचा कधी नाही मिळायचा, तर ते आवळे ना थोडेसे कलर त्याचा चेंज व्हायला लागला. तर म्हटलं चला एकदाच त्याचं रोज रोज करत बसण्यापेक्षा एकदाच त्याचा आवळ्याचा ज्यूस बनवून घेऊया. आणि छान असं फ्रीजमध्ये वगैरे स्टोअर करून घेतलं. आणि आता मला फक्त फ्रीजमधून काढून घेऊन प्यायचंच काम राहिलेलं आहे. तर असा मी माझा दिवसाचा जो शॉर्टकट वेळ होता ना, तो वाचवलेला आहे. तर छान असं काचेच्या बॉटलमध्ये भरून मी त्याला स्टोअर करून ठेवलं. आणि आवळं कसं असते ना, केसांसाठी आणि स्किनसाठी खूप छान असते. तर तुम्हाला तर मिळाले तुम्ही नक्की ट्राय करा. तर मी छान असं बॉटल वगैरे भरून ठेवली. ॲक्च्युली 2 बॉटल भरल्या, एक छोटी आणि एक मोठी. तर छोटी आहे ती मी लवकर संपवणार आहे, कारण माझी ती लसण ठेवायची बॉटल असल्यामुळे मी त्यात डेलीसाठी म्हणून ठेवलं एक साईडला. आणि मोठी जी बॉटल आहे काचेची ती मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवली. तर छान असं ज्यूसची टेस्ट इतकी नसते व्यवस्थित, पण त्यात जर तुम्ही बीटरूट किंवा कुकुंबर किंवा काळं मीठ वगैरे घालून घेतलं तर खूप छान टेस्ट लागेल त्याची. पण मी प्लेनच घेत असते, कारण ॲक्च्युली माझा फोकस जास्त केसांवर आहे. कारण हिवाळा आहे सध्या आणि खूप जास्त केस गळतात, कोंढा वगैरे होतं, त्यामुळे मी तसा विचार करून घेत असते. तर असो. त्यानंतर बघा, दुपारचा जो एक्स्ट्रा काम म्हणजे एक्स्ट्राचा वेळ असतो ना कामे केल्यानंतर, तर तो सुद्धा आपल्याला रिलॅक्स बसायलाच वेळ मिळत नाही. कारण एक संपले की दुसरं असं पूर्ण दिवस आपला बायकांचा कामातच जातो. तर तसंच बघा, भरपूर दिवस झाले होते आणि ड्रायफ्रूट्सचे लाडू माझे संपलेले होते. सामान होतं घरात, पण वेळच नव्हता करायला. आणि त्यानंतर आली संक्रांत. तर संक्रांतीमध्ये छान असे तिळाचे लाडू बनवून घेतले. त्याआधी ड्रायफ्रूट्सचे लाडू संपल्यानंतर मी गूळ आणि शेंगदाण्याचे लाडू बनवून घेतले. आणि आत्ता फायनली वेळ मिळाला मला ड्रायफ्रूट्सचे लाडू बनवायचे. म्हटलं हिवाळा अजून तरी संपलेला नाही आहे, तर चला आहे सामान तर बनवून घेऊया. तर बघा, इथे मी छान असं काजू बदाम आणि अक्रोड घालायला विसरली बरं का. तर काजू बदाम घेतले. सीड्स असतात ना, वॉटरमिलन, परत सनफ्लॉवर आणि ते अलसी वगैरे सीड्स असतात ना, त्या सगळ्या मी यात घालून घेतलेले आहे. तर ते सगळं मी थोडं तूप घेऊन त्याच्यात भाजून घेणार आहे. कारण डायरेक्ट मिक्सरमधून जर काढलं तर तो सुका सुका भुगा होत असतो त्याचा. त्याच्यामुळे मी काय केलं, अगदी थोडंसं तूप घेऊन त्या सगळ्या सीड्स आणि काजू बदाम आणि परत त्यात हे घेतलेलं आहे, खजूर मी नंतर टाकणार आहे. तर काजू बदाम वगैरे तेवढं आणि त्यात सीड्स टाकून सगळं मी छान असं फ्राय करून घेतलं, त्याला भाजून घेतलं. त्यानंतर त्याला थोडा वेळ थंड होऊ देणार आहे. आणि अलसीचे सीड्स असतात ना, ते आपल्या केसांसाठी, परत ते एक्स्ट्रा जी पोटावर चरबी वगैरे असते त्यासाठी वगैरे खूप छान असते. पचनाला पण मेन म्हणजे खूप छान असते. तर त्यासाठी मी माझं जास्त फोकस केसांवरच असते सध्या, कारण हिवाळा आहे. त्यामुळे मी अलसीचे सीड्स इथे आवर्जून घातलेले आहे. अलसी, परत वॉटरमेलन आणि सनफ्लॉवर ह्या सीड्स मी स्पेशल केसांसाठीच घातलेल्या आहेत त्यात. तर छान त्याला कमी गॅसवर भाजून घेणार आहे सगळं, थोडं रोस्ट करून घेणार आहे. म्हणजे त्याला पण थोडं तूप लागलं की ते पण म्हणजे छान, जास्त तूप आपल्या शरीरात जाणं पण चांगलं असते. आणि मी शक्यतोवर तूप खूप कमी खात असते, मला आवडत नाही. डाळमध्ये पण मी घेत नसते, परत चपातींना वगैरे असं मी खूप कमी तूप खाते. तर म्हटलं चला जास्तीत जास्त तुपाचा वापर करू, म्हणजे लाडूतून तरीसुद्धा आपल्या शरीरात तूप जाईल नाही का. तर त्यामुळे मी ते डायरेक्ट असं रोस्ट न करण्यापेक्षा त्यात थोडं तूप घातलेलं आहे आणि तुपात मी त्याला थोडं भाजून घेतलं. तर छान असे भाजून वगैरे झालेले आहे. आत्ता मी ते एक साईडला थोडं थंड व्हायला ठेवते. त्यानंतर थोडं त्यात परत तूप घालून, माझ्याकडे ना डिंक होतं, तर डिंक पण एक पॅकेटभर डिंक होतं. तर म्हटलं चला ते पण आता ठेवून पण त्याचा काही उपयोग होणार नाही, कारण इथून उन्हाळा सुरुवात होणार आहे आणि नंतर डायरेक्ट पावसाळा, तर किती दिवस त्याला ठेवायचं. तर म्हटलं चला आहे तेवढा पूर्ण डिंक वापरून घेऊया. आणि खायला पण खूप छान लागत असते. तर मी डिंक आहे ना छान असं तळून घेणार. आणि तळल्यानंतर मी त्याला बारीक वगैरे करत नाही आहे, तेवढेच त्याचे
अख्खे तुकडे ठेवत असते पूर्ण, कारण खूप छान लागतात ते लाडू खायला. आणि तो जो खजूर आहे ना, तो खजूर पण मी फक्त त्याच्या बिया सेपरेट केल्या आणि बारीक बारीक त्याला कैचीने कट केलं आणि तसंच ठेवणार आहे. त्याला मी मेल्ट वगैरे करणार नाही आहे भाजून, आणि मिक्सरला पण काढून घेणार नाही आहे, कारण मी तसंच लाडू बनवत असते. डिंक आणि जो खजूर असतो तो तसंच ठेवायचा, खायला खूप छान लागत असते लाडूमध्ये. तर तुम्ही पण जेव्हा बनवत असाल ना, तर असंच ठेवा, खूप छान लागतं ते खायला. टेस्ट जरा वेगळी असते त्याची त्यावेळेला. तर बघा, इथे डिंक पण छान असा तळून झालेला आहे. आणि सोबत ना मुलं पण स्कूलमधून आलेली होती, तर त्यामुळे त्यांच्यासोबतसुद्धा बोलणं चालू आहे. कारण मी फास्ट कामं आवरायचा विचार केला, पण तरीसुद्धा आपलं हे माझंही सकाळचं काम झाल्यानंतर थोडा वेळ मला काहीतरी दुसरे कामं असतात, आणि मग हे काम करायचं म्हटलं की याला खूप वेळ जातो. त्याच्यामुळे तेवढ्या वेळात मला मुलांना घेऊन आले मी, आणि आल्यानंतर मग थोडी प्रोसेसिंग केली होती चालू. आणि जेवढं प्रिपेअर केलं होतं ना, तर तेवढं प्रिपेअर करून गेल्यानं आवळ्याचे ज्यूस बनवून गेले मी, आणि बाकीचे सामान काढून ठेवलं. त्यानंतर मी मुलांना घेऊन आली. अर्धी प्रोसेसिंग झाली होती माझी, आणि जेवढं राहिलं होतं ते मी आत्ता करते आहे. तर बघा, ते पण तळून वगैरे झालं. आणि आता मी त्यात रवा घालणार आहे, कारण मी नेहमी रवा घालत असते, खूप छान लागत असतो. मला माहिती आहे बरेच वेगवेगळ्या प्रकारचे लाडू होत असतात. कोणी त्यात गव्हाचं पीठ पण घालतात, मेथी वगैरे घालतात. तर मेथी घालण्याचं मागचं कारण असं की न घालण्याचं मागचं कारण असं की माझ्या घरात मेथी घातलेलं आवडतच नाही कुणाला. मी जर मेथी घातली तर कोणी खाणारच नाही, आणि मला पाहिजे असते, कारण कमरेचा वगैरे त्रासासाठी चांगलं असते ते, पचनाला वगैरे चांगलं असते. तर कोणी खात नाही, मग काय करायचं, मग मी टाकतच नाही. मग काय करते, मी त्यातनं रवा घातलेला आहे. तर तेवढं जे प्रमाण आहे ना माझं, त्यात मी 2 वाटी रवा घातलेला आहे, 2-2.5 वाटी. आणि खूप छान लागतात तसे पण. तर रव्यात मी परत थोडं तूप घालून त्याला खूप छान असं लालसर भाजून घेणार आहे. आणि ते भाजेपर्यंत मी काय केलं, मिक्सरमधून जे थंड झालेलं होतं ना काजू बदाम आणि ते सीड्स वगैरे, ते मिक्सरला काढून घेतलेलं आहे, बारीक फिरवून घेतलं छान. आणि नंतर ते जे हे होते ना आपल्याकडे खजूर कट केलेले, ते खजूर पण त्यात मिक्स केले, आणि ते रवा पण तेव्हापर्यंत भाजून तयार होता. तर आता सगळं मिक्स करते. पण इथे मी मुलांच्या नादात पाक मांडायला विसरले, आणि त्यानंतर मी आता इथे पाक ठेवणार आहे तयार करायला. कारण होत असते असं, 2-2 मुलं आहेत, परत त्यांना मला सकाळी सोडायला जा, आल्यानंतर घरातला आवरा, परत त्यांना दुपारची एक्स्ट्रा कामं करून परत त्यांना घ्यायला जा, आल्यानंतर त्यांना जेवायला वगैरे द्या. साईडला तुम्ही बघत असाल इथे माझ्या बेसिंगवर भांडी वगैरे ठेवलेली आहे, कारण मी माझं हे काम करत असताना मुलं त्यांचं तेव्हापर्यंत भरपूर राडा वगैरे करून ठेवतात. तर त्यांच्याच नादात मी ते पाकसुद्धा मांडायला विसरली. आणि आता मी काय करणार आहे, हे जे सगळं आहे ना, हे असं मिक्स करून साईडला ठेवते, आणि त्यानंतर पाक मांडून घेणार आहे. आणि तेव्हापर्यंत मला हे करता करता 4:30 वाजून गेले. कारण 4:30 वाजल्यानंतर मग मी काय केलं, एक साईडला पाक ठेवला आणि एक साईडला चहा ठेवला, कारण अगदी असं दमून जात असते दिवसभर कामं करून, नाही का. तर थोडाफार तरी स्वतःसाठी रिलॅक्स करायला दिवसातला 10 मिनिट तरी मिळायला पाहिजे ना. तर मी आता पाक होईपर्यंत चहा पण ठेवला एक साईडला, आणि कोथिंबीर आणलेला होता, खूप छान कोथिंबीर मिळाला मला. तर म्हटलं एक्स्ट्राचा काममध्ये हे कोथिंबीर राहिलं होतं. परत शेपू राहिला होता, तर शेपू मी राहू दिला होता, मी ते रात्री बसून तोडलं, त्याला कामं वगैरे सगळी झाल्यानंतर. आत्ता म्हटलं कोथिंबीर निवडून घेते. तर कोथिंबीर वगैरे निवडला, आणि छान त्याला स्वच्छ धुतलं. ॲक्च्युली त्याला जास्त निवडायची गरज नव्हती, कारण जी जोडी मिळालेली होती ना कोथिंबीरची, तर ती खूप छान फ्रेश मिळालेली होती. त्याला फक्त त्याचे जे दंडल असतात ना काठावरचे, ते जरा जाडे होते, तेवढेच तोडून घेतले. अदरवाईज मी पूर्ण जसंच्या तसं ठेवलं, खराब काढलं त्यातलं, आणि धुवून मी छान असं टोपलीत त्याचं पाणी सुकायला ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर मग सगळं पाणी वगैरे झरेपर्यंत चहा वगैरे घेतला, पाक वगैरे तयार होता. आणि नंतर मग मी त्याला ना एक नॅपकिन होती छान, त्या नॅपकिनवर मी त्याला असं रोल करून ठेवलं, आणि नंतर मग मी त्याला रात्री ना थोडा वेळ मोठ्या कापडावर पसरवलं. खूप छान असं सुकलं ते. त्यानंतर मग मी त्याला डब्यात भरलं. असं केलं ना तर काय होते की आपल्याला जेव्हा गडबडीच्या वेळेला कोथिंबीर पाहिजे असते ना, तेव्हा आपण पटकन फ्रीजमधून काढून फक्त आपल्याला त्याला कट करून भाजीमध्ये किंवा कुठल्या ह्याच्यात टाकायचंच काम असते. तर असंच करायचं शक्यतोवर.
मी काय करते, भाजीचं वगैरे आणलं ना की वेळ मिळाला तेव्हा मी त्याला पटकन वॉश करते आणि वॉश केल्यानंतरच फ्रीजमध्ये ठेवते. म्हणजे तेवढा आपला नेक्स्ट टाईम जो लागणारा वेळ आहे तो वाचतो आणि तेवढं प्रत्येक वेळेला धुवा, हे करा ते करा, तेवढा वेळ वाचतो आणि आपल्याला एक समाधान पण होत असते. तर अशा सवयी चांगल्या आहेत. तर कोरोनापासूनच मी करते अशा सवयी. त्यानंतर बघा पाक वगैरे बनवून तयार होता आणि कोथिंबीर पण वगैरे निवडून झालं होतं, चहा पण घेऊन झालेला होता आणि परत शेवटचं काम राहिलं होतं की पाक झालेला होता तयार. तर तो थोडा थोडा करून घालते त्यामध्ये, कारण एकदम जर घातलं तर जास्त गिलं पण व्हायला नको, म्हणून थोडं थोडं करून घालते आणि सोबत सोबत ते सगळं मिश्रण जे आहे ते फेटून पण घेते. म्हणजे किती लागेल एवढं. लास्ट टाईम काय केलं होतं ना, आरूच्या पप्पांनी त्यांनी पाक बनवला. मी बाकी सगळं मी केलं, पण त्यांना असं वाटलं की चला मी पण हेल्प करते, म्हणून त्यांनी पाक बनवला आणि तो ना थोडा जास्त बनवण्यात आला आणि लाडू पण थोडेसे ओलसर झालेले होते. तर मला खूप फास्ट संपवावं लागले ते, कारण डबा आपला पॅक असतो ना, तर बुरशी वगैरे यायची भीती असते आणि फ्रीजमध्ये ठेवून तो फ्रीजमधला लाडू मुलांना पण खाऊ घालायचा. तर नको म्हटलं, त्यापेक्षा मग आम्ही काय केलं, त्याला फास्ट संपवले. मग मी ह्या वेळेला थोडा पाक कमीच ठेवला आणि एकदम परफेक्ट असा पाक झालेला होता तो. 2 ग्लास पाणी घेतलेलं होतं, त्यात 2 वाट्या साखर घेतलेली होती, कारण जेवढं माझ्याकडे प्रमाण होतं ना, काजू बदाम रवा वगैरे सगळं याला तेवढं पाक बरोबर झालं ते. आणि खूप छान असे लाडू बांधून घेते मी आता. तर बरोबर परफेक्ट प्रमाण होतं तेवढं सगळं याचं. आणि बाल्कनीत बसून इकडे बघा त्यांचं हरभरा तोडून त्यातला एक दाणा स्वतःच्या पोटात पण घालायचा, असं चाललेलं आहे. आणि सोबत माझं लाडू बांधण्याचं पण काम चालू आहे. सायंकाळ झालेली होती, मुलं खाली गेले होते खेळायला आणि असं जर काम करायचं म्हटलं की याला भरपूर वेळ जातो. सोबत सोबत बाकी पण कामं असतात करायची. तर बघा आता इथे माझे लाडू वगैरे सगळे बांधून अगदी तयार होते. त्यानंतर मुलं आलेत खेळून आणि त्याला लाडू दिसल्यानंतर तो इतका खुश झाला. म्हटलं मला खायचं आहे. म्हटलं खा, तुमच्याचसाठी बनवलेलं आहे. तर तो म्हणतो मला मम्मी पहिल्यांदाच खूप वेगळे झालेत लाडू. तर मी त्यातनं सीड्स टाकली, तर त्यामुळे त्याला चव वेगळी लागली आणि तो खूप आवडीने खायला बसला. आणि असं मुलांना भरपूर वेळ द्यायला पाहिजे. तर म्हटलं तुला आवडले तर चल घे, एक लाडू परत फ्री माझ्याकडून. तर बघा तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओमध्ये पर्यंत मी सांगितलेलं आहे की कसं कसं प्रोसेसिंग केले लाडूमध्ये, मी काय काय घातलेलं आहे. तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.